सदाभाऊ खोत यांनी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त भागांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका सुद्धा केली आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी लातूर जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त भागांना भेटी देत नुकसानीची पाहणी केली आहे। निलंगा तालुक्यामधील मुगाव आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यामधील उजेड नागेवाडी या गावातील नुकसानाची त्यांनी पाहणी केली आहे। ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ जे काही लोक बोलत आहेत, विशेषतः महाविकास आघाडीवाले, त्यांच्या काळामध्ये अनेक महापौर आलेले होते। त्यांनी एखादा ओला दुष्काळ जाहीर केलेला मला एखादा जाहीर आदेश दाखवावा, म्हणजे जेणेकरून आम्हाला तशी मागणी करता येईल। मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा नेत्यांना TRPची घाई झालेली आहे आणि TRP कोणाही बोलल्यावर मिळू शकतो ते बोलायचं।